होर्डिंगच्या जंगलात मिळेना वाट हो, शुभेच्छांची गर्दी झाली घनदाट हो, आपलाच नाका आपलाच रस्ता त्यावर खाईल माणूस किती खस्ता. विठ्ठला कोणते होर्डिंग फाडू आता, विठ्ठला कोणते होर्डिंग फाडू आता, विठ्ठला. तुमचा माणूस नाही म्हणून लगेच बंद करायचं का? ठीक आहे. तर मी असं गाणं का म्हणत होतो होर्डिंगवरचं हे सगळ्यांनाच वाटलं असेल. स्वप्नील सर किती होर्डिंग लावलेत बघा ना कुठे कुठे लोकांनी, आणि कशाचेही लावलेत हो. पूर्वी नाव मिळवण्यासाठी कर्तृत्व लागायचं, आता होर्डिंग लागतात. वा वा. पण हे ना लावणारे कार्यकर्ते आहेत ना, ते मला भेटायला पाहिजेत. त्या कार्यकर्त्याला मी एकदा जाब विचारणार आहे. कार्यकर्ता तुम्ही असे कार्य करता एकदा सांगा मला प्लीज. चले भाई, हे आळे चला पटकन, गेला हे, चल इकडे चल, हे लाव इकडे, फिरपा फिरव, हे बस, हे बस, हे इकडे समोर फोटो काढ एक, चल हे तू थांब तिकडे फोटो काढ. अरे काय चाललंय, काय कोण आहात तुम्ही, कसले बॅनर लावताय बाजूला? हा अरे देवा. हे काय नाही, होर्डिंग लावायचंय ना. हा कशाचं होर्डिंग लावताय? अरे ते आमचे दादा आहेत ना, हा आमचे दादा मोठे भाऊ तुमचे घंटा, हा नगरसेवक आमचे हा. एरियाचे. हा हा. त्यांनी तो 16,000चा मोबाईल घेतलाय. किती? 16,000 रुपयाचा. हा. गरिबीतनं वर आले आणि 16,000 रुपयाचा मोबाईल घेतला दादांनी. हा. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायचं असं. अरे 16,000चा मोबाईल घेतला, ही काय अभिनंदन करायची गोष्ट का बॅनर लावून? तू नवीन आहे का इकडे? आमच्या दादांनी काय पण केलं ना आयुष्यात, हा ते सगळं अभिनंदन करण्यासारखं असतं. म्हणजे सांगतो तुला भाई, गावात ज्याचं आहे होल्डिंग ना, त्याच लागतो होर्डिंग. ओके. हा समजलं तुला? हा. तुला माहितीये गेल्या वर्षी आमचे दादा आहेत ना, त्यांची मुलगी पास झाली 52%. 10वीला बालवाडीला. हा. अरे गरिबीतनं वर आल्यानंतर त्यांना पोरगी झाली. हा 52% पास पण झाली. 52 होल्डिंग लावले दादानी आमच्या गावभर. होय का? मग असले काय होर्डिंग वगैरे इथे चालणार नाहीत, आणि हे तर मुळीच चालणार नाही होर्डिंग तुमचं. चल चल, ते होर्डिंग नाही लावायचं, नको लाव, हे होर्डिंग लाव चल. कुठलं? हे आमचे दादा 4 दिवस बँकॉकला जाऊन आले, त्याबद्दल अभिनंदन. तुझा काय बॅनरचा व्यवसाय आहे का रे? नाही भाई, नाही नाही नाही, मी कार्यकर्ता आहे पक्षाचा? दादांचा. संत्या. अच्छा, संत्या शिंदे. मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ काय? मी संतोष जुवेकरची जाम स्टाईल मारता. त्या भाई, ए भाई, ए काय असतो का? संत्या जुवेकरची स्टाईल आपण नाही मारत. हा तो संत्या जुवेकर आहे ना, हा. तो आपली स्टाईल मारतो आपल्या कार्यकर्त्यांची. समजलं ना? तुम्हाला सांगतो ताई, हे संत्या जुवेकरला जेम्स बॉन्डचा जो रोल मिळाला ना, तो पण तो आमच्या कार्यकर्त्यांच्या स्टाईलनी करणार. अशी गन नाही धरणार, अशी धरणार. होऊ द्या खर्च, माय नेम इज जेम्स बॉन्ड. तुला सांगतो, संत्या जुवेकरला आपण त्याच्या कार्यकर्त्याच्या इमेज मधून बाहेर पडताना लय त्रास होणार. जबान आहे आपले, लिहून घे. अरे त्याचं तो बघून घेईल, तुझं तू पहा ना. अरे भाई, अनुभवाने सांगतो तुला. कसल्या? ताई आपण कार्यकर्ता, हार्डकोर आहे एकदम, 1 नंबर कार्यकर्ता दादांचा. जिकडे जाईल तिकडे आपल्याला जय हो बोलाच लागतो. अरे हनीमूनला चाललो लग्नानंतर, हनीमूनला चाललो होतो. गावात पहिला होर्डिंग, काय? संध्या चालला हनीमूनला, हनीमूनचा खर्च दादांकडून. दुसरं होर्डिंग, महाबळेश्वरला लॉजिंगचा खर्च आमचे तालुका प्रमुख दादांकडून. असतो काय भाई, 4 दिवस टच नाही करून दिला आपल्याला. मग ते विरोधी पक्षासारखी काच 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 चालू तिची, आणि मग नंतर बसली आरामात सत्ताधारी पक्षासारखी मजा बघत. अरे मग युती झाली की नाही? काय विचारतो काय भाई, कार्यकर्त्याची बायको आहे, नेली धाब्यावर घातली, जेवायला केली मांडवली. अरे अरे जाम जाम तुम्हाला काम लागतं ना. मला कधी कधी दया येते हो तुमची. किती काम करतो तुम्ही. साहेबांच्या सतत मागे पुढे राहायचं. साहेबांच्या नाकावरची माशी उडत नसते तरी काय म्हणायचं, हे पहा आमचं प्रसन्न व्यक्तिमत्व, आमचे साहेब. त्यांचा भाऊ असतो नोकरासारखा, त्याला काय म्हणायचं, छोटे मालक एक झलक. काय 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 बोलावं. किती किती करता. पण तुला काय सांगू, सगळं देशासाठी करायला लागतं. काय? कशासाठी? देशासाठी करायला लागतं दादा. अरे याच्यात कुठली आली देशभक्ती? अरे देशाला चांगला नेता मिळावा म्हणून. मग दादा तुम्हाला सांगतो ताई, आपल्याकडे काही माणसं आहेत ना, त्यांना लीडर बनायची लय इच्छा आहे. खूप इच्छा आहे त्यांना.
नगरसेवक बनायची लायकी नाही हो यांची. हा नगरसेवक बनायची लायकी नाही, लोकसभेला उभे राहतात मग. आणि मग काय होतं, पडतात. डिपॉझिट कायमचं जप्त, बसतात घरी. मेन काय भाई, तर ही अशी घाण आम्ही साफ करतो पॉलिटिक्स मधली, म्हणून आम्ही कार्यकर्ते हार्डकोर. अरे पण अशी ही सगळी देशभक्ती करत असताना तुम्हाला स्वतःला नाही वाटत का की आपण सुद्धा लीडर व्हावं? तुला प्रियंका चोप्रा आवडते का? हा, ती तर सगळ्यांनाच आवडते. तर मला पण आवडते, म्हणून मी काय शाहरुख खान व्हायचा प्रयत्न करू काय? खबाड बघ तुझं. अरे काय, आपल्याला जे जमतं ते करावं. काय करायचं, त्या हिरोईनचा बॉय व्हायचं, नंतर ड्रायव्हर व्हायचं. मजा काय, शाहरुख खान पेक्षा आपल्याला जास्त सहवास मिळतो ना तिचा. काय ताई? हा, अरे पण आयुष्यभर ती तुला नोकराच्याच नजरेनं पाहणार ना. मग बघू दे ना, आपण तिच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो हे महत्वाचं आहे. आपला स्वार्थ. अरे पण कार्यकर्त्याचा कसा आला ह्याच्यात स्वार्थ? मला एक सांग, आपल्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या गोष्टी, 3 मूलभूत गरजा काय आहेत सांगा? अन्न, वस्त्र, निवारा. घंटा. हे काय नवीन? हे काय नाही. आपल्या 3 मूलभूत गरजा काय आहेत? बंगला, 4-5 गाड्या आणि बँक बॅलन्स, पैसा. या मूलभूत गरजा झाल्यात का आता तुमच्या? आपल्या मूलभूत गरजा. वा. कशाला मग लोकांच्या पाया पडत फिरायचे, घोषणा द्यायच्या, निवडणूक लढवायची, पैसा खर्च करायचा. म्हणून सांगतो, या आमदार खासदार बनण्यात काही सुख नाही रे, कार्यकर्ता बनण्यात सुख आहे. आपल्याला एकच मालक असतो, आणि त्यांना 10 नवरे असतात. कधी सीएम जवळ जा, त्याच्या पाया पड, कधी गृहमंत्र्याची कर. आपल्याला नाही जमत. पण तू आयुष्यभर कार्यकर्ता म्हणूनच राहणार? हा, काय प्रॉब्लेम आहे? बेस्ट आहे, एकदम मस्त चाललंय आपलं. हे बघ, सीआयडी सीबीआयची चौकशी नाही, किती पण माल गोळा कर, मीडिया मागे लागत नाही, किती पण सोनं घाल अंगावर, लोकांच्या नजरेत येत नाही, आहे का नाही? पण हीच शान त्या आमदार खासदारांना नाही करता येत. आता सांगा, सुखी कोण? आम्ही किती? नाही, मला आता खरंच कळू लागलं की त्यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त सुखी आहात. मला आधीच कळलं होतं. एक दिवस उठलो, आमच्या एरियातल्या नगरसेवकाचे पाय धरले, आज बघा कुठे आहे. मागे वळून बघितलं नाही अजिबात. हे बघ, एक्झाम, दुसऱ्या बंगल्याचं काम चालू आहे, ये वास्तुशांती. हा, चल. ए भाई, दुसरा घे ना पोस्टर. चले त्या पिंजऱ्यावर लाव. हे फुबाई फुच्या इथे लावतात, वर लावून टाक इथे. स्वप्नील सर, आता मला खरंच कळलं याला भेटून की माणसाला डोकं असावं, पण ते कुठं टेकवायचं ह्याच्यासाठी एक वेगळं डोकं असावं. वा 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 वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संतोष जुवेकर यांच्यासाठी. तुमचे आमदार खासदार जितक्या पटकन पक्ष बदलत नसतील तेवढ्या पटकन तुम्ही कपडे बदलून आलात. काय बात आहे. पक्ष बदलण्यापेक्षा कपडे बदलले बरं. बघूयात आपली ही आगळी पोपटपंची कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, कार्यकर्त्यांचं आयुष्य आणि हे होर्डिंगचा त्रास जो आपल्या सगळ्यांनाच होतोय त्याच्यावर आज तुम्ही या पोपटपंचीमध्ये भाष्य केलं, खूप आवडलं. संतोष, मला असं वाटतं की या अनुषंगाने तुझा एक सिनेमा पण येतो ना आता? हा, म्हणजे साधारण, पण या अनुषंगाने नाही, पण एक लवकरच चांगला सिनेमा येतोय. म्हणजे मी चांगलं म्हणतोय, तुम्ही नक्कीच चांगलं म्हणाल. तेंडुलकर आउट. बर, कधी रिलीज होतोय तो? या 15 नोव्हेंबरला रिलीज होतोय. ओके. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की प्लीज हा चित्रपट बघा, आणि तो थिएटरमध्येच बघा. मला एक गोष्ट विचारायची की तुम्ही सचिन तेंडुलकरच्या का मागे लागला? सगळ्या देशानं त्याला डोक्यावरती घेतलंय सध्या. नक्कीच, आम्ही त्या सचिन तेंडुलकरला डोक्यावरच घेतोय, अख्खं जग घेत आहे. आणि त्या सचिन तेंडुलकरला नक्कीच आमचा मानाचा मुजरा आहेच, आणि हॅट्स ऑफ नक्कीच सलाम आहेच. पण तो हा तेंडुलकर नाहीये. आमच्या सिनेमातला तेंडुलकर हा वेगळा आहे, आणि तो कसा वेगळा आहे, तो काय वेगळा आहे, आणि तो नेमका कसा आहे ते तुम्ही सिनेमातच बघा. हो, तेंडुलकर आउट या सिनेमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.